इकडं बघा समोर घर, हे व्हाईट कलर दिसते ते, आणि इकडं समोर पूर्ण शेती आहे. आता इकडं काय हुरडा पार्टी करायला आलाय हा वैभव घेऊन. बघा हा इकडं गहू, इकडं मस्त भाजणं चालू आहे बघा. हे बघा आता हात झालाय मस्त गहू भाजून तयार. पकडे पकड. सो हे गाइस, वेलकम बॅक टू रोहित सर यूट्यूब चॅनल. तर आता आपला काय तिसरा चौथा व्लॉग आहे गावाकडचा. तर काल तुम्ही बघितलं मस्त हळद पण झाली, लग्न पण झालं, सर्व काय झालं. तर आता मस्त आंघोळ वगैरे केलेली आहे मी, मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहे. इकडं बॅग पॅकिंग वगैरे चालू आहे, जरा जायचं होतं म्हणून. तर चला तिकडं जाऊ नवरदेवाच्या घरी. तिकडं मस्त मोकळीचा कार्यक्रम चालू आहे. आता काय माहिती तुम्हाला माहिती असेल का नाही, तर चला तुम्हाला दाखवतो. तर चला आता इकडनं आपण निघलोय मम्मीच्या गावाला जायला, तयारी वगैरे करून. तेव्हा बॅग वगैरे बांधली, तिकडे त्यांचा कार्यक्रम चालूच आहे तसंच अजून. तर बघा आत्ता आम्ही निघलोय मांदळगावला जायला. तेव्हा सगळे कशी बसले, दोघी जणी मांडीवर बसल्यात त्यांच्या मम्मीच्या. इथे पप्पा मामा समोर, आणि तर मी इथं बसलो एवढी मोठी बॅग घेऊन. काय करू, गाडी घेतली छोटीशी. इकडे सगळे माग बॅगी पूर्ण फुल झाली, फुल. तर बघा आत्ता आम्ही इथं मांदळगावमध्ये पोचलो आहे. आत्ता जस्ट उतरलो इथं. हा इकडं विनीत आधीच येऊन थांबला होता. हा इकडं शुभम. शिवमचे मस्त उद्या घराची पूजा आहे. मस्त त्याने घर बनवलं आहे मोठं. लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं तेव्हा इथं पत्र्याचं घर होतं समोर. तुम्हाला तर मस्त त्याचं नवीन घर दाखवू. आत्ता नाही दाखवणार, पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल ते मस्त मोठं घर. हे बघा पायऱ्या वगैरे बनवल्यात मस्त वरती जायला.
याच्यावरनं समजून घ्या तुम्ही किती मस्त घर बनवलं आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये बघू आता. तर बघा इकडे बाबांच्या घरी आलेलो आहे, म्हणजे मम्मींच्या वडिलांच्या. हे बघा समोर हायवे पूर्ण, आणि इकडे त्यांचा बंगला आहे. इथं विनीत बसला आहे. इकडे पप्पा वगैरे झोपलेत. आत्ताच बॅग वगैरे सगळ्या आतमध्ये ठेवल्या. आणि बघा आजी येते तिकडनं आंघोळीसाठी, ते गिजर का काय म्हणतात त्याला, ते घेऊन. तर जरा वेळ बसू तिकडनं. आत्याच्या घरून आलो चहा वगैरे पिऊन, म्हणून इथं काय बसलोच असंच आम्ही आता. बाबा कुठेतरी गेलेत बाहेर गाडी वगैरे घेऊन. नाही बघा समोर किती मस्त व्ह्यू आहे, डोंगर वगैरे मस्त. इथं कंटिन्यू गाड्या चालूच असतात. तर बघा काय आता त्या फ्रेश वगैरे होऊन खाली आलेलो आहे. हे बघा मस्त फर्स्ट टाईम मी चेल्सी शूज घातले जीन्सवरची. काय माहिती कशी दिसते, जाऊ द्या म्हणलं आता. शुभम आला होता घ्यायला आपल्याला. बघा हा इकडे शुभम. गाईज आता मला एवढं बरं वाटतं ना इकडे येऊन, लय शांत वाटते जरा. इकडे बरं वाटतं, पण इकडे काय माहिती आहे का विषय, इकडे नेटवर्क नसतं मोबाईलला. आता आहे त्याच्यामुळे मजा येत नाही एवढी इथं राहायला. आपल्या इकडं कसं नेटवर्क असतं. आता जाऊ याच्या घराचं, म्हणजे उद्या घराची पूजा आहे ना, याच्या मग काय ना काय सामान वगैरे आणायचं आहे. तर जाऊया, सामान वगैरे घेऊ. बघू आता काय काय सामान घ्यायचं आहे, काय काय नाही. तर मस्त भेटू तुम्हाला. अरे कुणाल, हे बघ गाव असं एक नंबर आहे ना. लय डोकं खराब झालेलं आहे, कारण की आपल्या आयफोनमध्ये स्टोरेजच नाही. काय या कॅमेऱ्यातून व्हिडिओ बनवला तेवढी क्लॅरिटी पण भेटत नाही आहे, आणि काय झूम वगैरे करून आपल्याला दाखवायचं असेल तर ते पण दाखवू शकत नाही. त्याच्यामुळे अशी म्हणजे मनापासून अशी ब्लॉग बनवायची इच्छाच होत नाही. पण आता काय करणार, तुमच्यासाठी काय ना काही करूया कॅमेऱ्याचा वापर. मोटो ब्लॉगसाठी चांगला आहे हा कॅमेरा, पण हे ब्लॉगिंगसाठी एवढा खास नाही. असं कसं काळा वगैरे दिसतं जरा जरा मध्ये मध्ये. आता हे बघा तिकडे ते दाखवायचं आहे, तिकडं समोर एकदम मोठी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती बसत आहे. अर्धं काम झालेलं आहे आणि अर्धं बाकी. आता ते पण कसं दिसेल काय माहिती. तर चला आता चाललो आम्ही जालन्याला. तर बघा आता आम्ही जालन्यामध्ये पोचलो आहे. हे बघा इथं लय भूक लागली, तिथं पूर्ण मार्केटमध्ये आलो आहे आम्ही. बघू आता शिवमला घरासाठी लाईटिंग वगैरे घ्यायची, अजून काय तोरण वगैरे काय काय घ्यायचं आहे. तर इथं समोर मुंबई चायनीज म्हणून इथं जाऊ, काहीतरी खाऊ आपण चायनीज वगैरे मस्त. तर तुम्हाला भेटू थोडं, कारण की सकाळपासून काहीच नाही खाल्लं बस. तर बघा आता इथं शिवमला कपडे घ्यायला आलो आहे. या दुकानात त्याच्या घराची उद्या पूजा आहे ना, म्हणून. बघू आता काय घेतोय काय नाही. तर चला आत्ताच इकडनं यायला एक 750चं शर्ट घेतलं, शर्ट घेतलं आता एक. तर आता निघलोय, बघू आता बाकीचं काय सामान घ्यायचं आहे काय नाही. आणि टाईम किती झालं आहे, 2 वाजले 2. आणि एवढं ऊन आहे ना बाई इकडं, हिसाबाच्या बाहेर येऊन नये, हिसाबाच्या बाहेर. वैतागते तो फिरायला, काय करणार, काम पण असतातच. आता एवढे दिवस बॉबीची लग्नाचं काम होतं, आता पूर्ण जे घराची पूजा आहे त्याचे कामं वगैरे. बघू आता चाललो आहे या साईडनी, पुढं जायचं आहे डीमार्टला वगैरे जाऊन आहे, जाऊ कुठेतरी बघू. तर बघा आता इथं आलो आहे आम्ही तोरण वगैरे बघायला. बघा इथं तोरण वगैरे आहेत सगळे, हे दरवाजाला लावासाठी असं लटकवायला वगैरे. बघू आता शिवून विचारतोय घरी फोन लावून कोणतं घ्यायचं कोणतं नाही. मस्त सजू वगैरे घर त्याचं, तुम्हाला सगळं उद्या दाखवू. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला डायरेक्ट त्याचं घर रिव्हील करून टाकू आपण. मस्त बांधलं एक नंबर, मला तर खूप आवडलं घर पर्सनली. हा तर चला आता आम्ही सगळं सामान घेतलेलं आहे, लाईटिंग वगैरे काय आहे, तोरण, याला शर्ट वगैरे पण घेतलं, ते सगळं घेतलेलं आहे. आता आम्ही चाललो आहे घरी मस्त. हे बघा मस्त जालना सिटी. आता जाऊ मस्त फटफट घरी. काय 3:30 वाजलेले, आता घरी जाऊन जरा आराम वगैरे करू, कारण की सकाळी पण लवकर उठलो होतो. अरे मी कितीला झोपलो रात्री माहिती का तुला? किती वाजता? 3ला झोपलो मी, 2 वाजता तुमच्याकडून आलो मी. मी पण 2:30 वाजता झोपलो होतो रात्री. मस्त गप्पा वगैरे चालू होते. काय आता कालच लग्न वगैरे तिकडनं आलो होतो, मस्त गप्पा वगैरे चालू होते. आम्ही बाहेर मस्त शेकोटी वगैरे करत बसलो होतो. तर आता जाऊ इकडनं मस्त घरी, चला. तरी बघा आत्ताच आम्ही सगळं सामान गिमान घेऊन आलो होतो. शिवमच्या घरी सामान ठेवलं. इकडं बघा समोर घर, हे व्हाईट कलर दिसते ते, आणि इकडं समोर पूर्ण शेती आहे. आता इकडं काय हुरडा पार्टी करायला आला आहे वैभव घेऊन.
त्याचं लग्न आहे काही आता हिचं लग्न आहे गाईज एप्रिलमध्ये. बघा एवढ्या कमी वयात लग्न करावं लागलंय. बघू आता काय इथं सगळे गाई म्हशी बांधून ठेवलेत. हे बघा छोटंसं वासरू बघा. त्याला जाऊ इकडं मस्त. अरे पूर्ण चिक्कल इथं. एव्हा मामाने पूर्ण इथं कोंबड्या पाळून ठेवल्यात. मला पाहिजे तर सांगा कोंबड्या घेऊन येतो नाही का तिकडं मस्त. आणि इकडं काय ना काय लावून ठेवले. काय काय माहिती गहू वगैरे आहे काहीतरी. एवढं तर आपल्याला काय माहीत नाही. हे पूर्ण आपल्या बाबाची शेती आहे. जिथपर्यंत जाल तिथपर्यंत. इकडे बघ काय करत बसलेत काय माहित. चिक्कल आहे का निकिता खाली. कुठे रामफळ. छान वाटते बघे. हा इकडं मस्त. हे बघा वरती रामफळ बघा. वांगे बाय वांगे. हे बघा आता हुरडा पार्टी करणार आहे मी. हुरडा पार्टी. बाप बुटं तर पुरे कामातून जाणार आहे नाही जात. हे बघ ते बघ वांगे रोहित. किती वांगे. हे बघ ना किती छान वांगे आहेत. वाव बापा 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 एवढे वाह. सुंदर वांगे. हे बघ रोहित. हे बघ हे बघा पूर्ण गहू आहेत गहू. अरे गहू तर झोपला दादा सगळा. हे बघा गहू. आता हे मस्त आम्ही भाजू आणि मस्त खाऊ. ड्रेस घालू का बोलली मी याला. तेव्हा ते तिकडे लांब गेलेत. फोन त्याच्याकडे कोणाकडं काय माहिती. इकडं आता मस्त टाइमपास करणं चालू आहे आमचा. तर आता चाललोय आम्ही इकडे ह्या साईडला. बघ काय रे. हे बघा ही मक्का. पूर्ण मक्क्याची बाग आहे पूर्ण. जिथपर्यंत तुमची नजर चालली तिथपर्यंत. इकडे पप्पा फोटो वगैरे काढत आहेत. या कॅमेऱ्याने पूर्ण घोळ केला काय आपल्या. काय आहे आता. मम्मी त्याला खुश झाले बाबा इकडे. नाही बुटाची पुरी वाट लागली तर इथं. एवढं बोललं नाही. हे बघ इकडं विहीर किती खोल आहे पूर्ण. ती जास्त खोल याच्यापेक्षा. हे इकडं मोठे मामा. चला जाऊ आता तिकडं पुढं. कुठं संत्रा. हे संत्रे आहेत का. हे संत्र्याचं झाड आहे. हे गाईड आमच्या सोबत आहेत. वैभव वावळे. काय हे पेरूचं झाड आहे पूर्ण. कोंबडा आहे आता. ते काय बारकांची दात घेतली. हां कोंबडी पालन केलं काय.
याच्यापेक्षा जास्त होते. कुत्र्याने मांजराने मारली त्याच्यामुळे जाळी मारली. नाही ते पुढे त्या एरीत नदीकडे जायचे रे खाली. हां मस्त फिरत बसायची. मग कुत्रे तिकडे धरून खाते. हां बघा हा इकडं गहू इकडं मस्त भाजणं चालू आहे बघा. इथं मामा मामी भाजतात आणि तिकडं बघा सोलतात त्याला मस्त. काय नसतं ना एवढं झालं. ते टाकून ते आटोक्यात टाकून दे ना. नाही काय नव्हतं. जेवढं भाजलं तेवढं चांगलं लागतं. ओंब्या घेऊन ते ती मम्मीकडे. आपल्या इकडं ओंबे याच्याला वापरतात ना कशाच्या याच्या ओंब्या कशाला संक्रांतीला. संक्रांतीला वापरते. बाबा आणल्या होत्या एकदा दगडवाडीच्या. अरे बाप आपल्या इकडं कसं आहे 5च देतो आम्ही. नुसतं ते साखर फुटाने ना हे तिकडं आम्ही 10 रुपयाच्या 5 दे ना ते. इकडं काय नाही जास्त जवळ. मागच्या नाही भाजल्या बाई त्या सगळ्या. किती सुंदर दिसतात. हे बघा आता हात झाले मस्त गहू भाजून तयार. पकडे पकड नाही हे आणायचं होतं. बोल. मला आता मस्त वाटलं खायचंय. आता तुम्ही याच्यात घ्यायचंय. गोणी घ्यायची गोणी. पप्पांनी आजभर फळच जाऊन आणला बाई. एक नंबर. टोपला. त्याच्यासोबत काहीतरी खातात ना. दही राहतं बाई. दही नाही, चटणी. शेंगदाण्याची चटणी ते. ते आपले औरंगाबादचे यादे साहेब लोक अन्न समजते यादा घेऊन येते. हा का तेव्हा काय मस्त उरडा खात होतो तेवढं ते आला बोलवायला चल 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 म्हणून. गाईज आता काहीतरी आम्ही हे एका गाडी द्यायची होती एका जणाला म्हणून आम्हाला जायचंय. गाईज आमची आता इकडं फेमस आहे राजूरचा गणपती. तिकडं त्या राजूर गावामध्ये जायचं आहे आम्हाला गाडी वगैरे द्यायला. तर ही कार घेऊन येईल आणि मी जाणार इकडनं बाईक घेऊन ती जायला रिटर्न. शुभम भाई कशी गाडी धोलत नाही का कसा दिसतो भाई आपण. तर चला जाऊ आता इकडनं गाडी घेऊ मग परत तिकडं सोडू. रिलॅक्स बसूच देत नाही आणि ते इकडं चाल तिकडं चाल तर करतोय. एवढं ते त्या लग्नाच्या याच्यामध्ये होतो फिर 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 आता ह्यो पण परत फिरवत बसलाय. काय बोलणार त्याला? गाईज होती गावाला दगदग त्याला काय आता दगदग मुंबईला दगदगच आहे इथं दगदगच आहे. काय फायदा इकडे येऊन मग होय. अय कुणाला त्याला गाडी चावी आणून दे रे. तर बघा ही गाडी घेऊन चाललोय. शुभम गेलाय स्विफ्ट घेऊन. आपण चाललोय मस्त एक नंबर. तर चला आता आपण तिकडे गाडी वगैरे देऊन घरी आलेलो आहे. हे बघा पूर्ण संध्याकाळचा टाईम झालेला आहे. तुम्हाला इथपर्यंत आपला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.